पॉइंटेड करा असं काहीतरी नुसतं ओपन करा हां मग ठीक आहे येते खाली फोन विचार पहिला फोटो शूट करा मॅडम हे जरा पॉइंटेड करा असं काहीतरी नुसतं उभं नका चेंज असतं ब्रेसलेट आहे ए बिनू हे ब्रेसलेट कोणाकडे हसू नका फक्त बोला किती बिनू साठी बिनू हा फक्त असं लग्नाचा फोटो आपण नाही एकदा फोटो झाले म्हणजे ठेवून देऊ ना नाही ब्रेसलेट जवळपास म्हणजे असे 5-5 तोळ्याचे ब्रेसलेट आहेत ना ते. मॅडम एक ज्वेलरी शॉप एकाच ज्वेलरी शॉप मध्ये आहे. शॉप मध्ये काम करणारा वगैरे आहे काय? शॉप मध्ये काम करणारा शॉप मध्ये काम करणारा मुलगा आहे. दिनांक 11 मे 2024 रोजी विरासत ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशालचंद राजपूत म्हणून विशाल सिंह राजपूत म्हणून जो कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास 1807 ग्रॅम वजनाचे दागिने त्याची किंमत साधारणतः 1,30,00,000 रुपये आहे ते चोरी केलेली आहे. तर या संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 641/2024 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणाचे अधिकारी जे आहेत ते सपोनी मंगेश भांगे यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास केलेला आहे. तर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तर असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील एलटीमार पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास ठाणे शहरातील 100हून अधिक CCTV फुटेज तपासले. तर CCTV फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणेपासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी 8 ते 10 रिक्षा बदलल्या आहेत. तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे. तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्यांनी गेल्याचा निदर्शनास आलेला आहे. तर गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता. दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे. आरोपीची विशेष मोडस अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्यांनी वापरलेला नाही. त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवलेला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल. परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास 95% मुद्देमाल 1745 ग्रॅम मुद्देमाल जो आहे 1,26,00,000चा तो हस्तगत करण्यात आलेला. त्याला 7 जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि 12 जूनपर्यंत